नमस्कार, मी संजय वैशंपायन. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. नवं कृषी धोरण रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी गेम चेंजर ठरणार, पालकमंत्री उदय सामंत यांचा दावा. तर अनिकेत तटकरे यांच्या बिनविरोध निवडीवर उदय सामंतांचं मोठं विधान. नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ रत्नागिरीमध्ये विद्यार्थी संघटना एकवटल्या. दिल्लीतील आंदोलनाला रत्नागिरीतूनही पाठिंबा. पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी 2 दिवसीय झंझावात दौऱ्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी साधला संवाद. ग्रामपंचायत निहाय समस्यांचा घेतला आढावा. आणि माजी आमदार बाळ माने यांनी कुटुंबासह केली पारंपरिक भात लावणी. रेशनवरील तांदूळ स्थानिक शेतकऱ्यांचाच असावा अशी शासनाकडे करणार मागणी. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं. जिल्ह्याच्या कृषी धोरणासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री तथा उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा करत विविध राजकीय घडामोडींवरही भाष्य केलं. जिल्ह्याच्या कृषी विषयक धोरणासंदर्भातली ही पत्रकार परिषद आहे. गेली 2 वर्ष शेतकरी असतील, मग त्याच्यामध्ये भात उत्पादक असेल, नाचणी उत्पादक असेल, आंबा उत्पादक असेल, काजू उत्पादक असेल, त्या सगळ्यांच्या विविध मागण्या राज्य सरकारच्या स्तरावर होत्या. आणि त्या 2 वर्षामध्ये आमचे जिल्हा कृषी अधिकारी पण आपल्याला सांगतील की 2 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना आवश्यक तांत्रिक बाबीची पूर्तता करून आवश्यक होती, ती तांत्रिक बाब दुरुस्त करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला आठवत असेल, मागच्या आंब्याच्या काजूमध्ये आपण मला एक प्रश्न विचारला होता की सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी याच्यामध्ये पीक विम्याचा जो हप्ता आहे तो तिकडे 8,500 आहे आणि इकडे 13,500 आहे. ही तफावत आपण भरून का काढत नाही? तर शासनानं आता निर्णय घेतलेला आहे की पीक विम्याचा हप्ता जो होता तो जसा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 8,500 होता तसाच्या तसा रत्नागिरी जिल्ह्याचा देखील करण्याचा निर्णय हा अतिशय शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा घेतलेला आहे. दुसरं आपल्याला माहिती असेल की नुकसान भरपाईची आपली तारीख जी आहे संरक्षण विम्याची ही 15 मे होती. आणि विशेषतः मला असं वाटतं की आंबा बागायतदारांनी मुंबईच्या मीटिंगमध्ये अशी मागणी केली होती की 15 तारीख ही त्यांना सुटेबल नाही, ती 31 मे पर्यंत त्याची मुदतवाढ करावी. तर विमा संरक्षणाची 15 तारखेपर्यंतची जी मुदत होती ती 31 मे करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतलेला आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची नारळ बागायतदार आणि सुपारी बागायतदारांची मागणी होती की फळपीक विम्यामध्ये नारळ आणि सुपारी याचा समावेश करावा. तर तो देखील ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आणि नारळ आणि सुपारी हे आता पीक विम्यामध्ये समाविष्ट करण्यात. मागील 2 वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्या शासनाकडे प्रलंबित होत्या. त्या मागण्यांमधील तांत्रिक अडचणी दूर करण्यात राज्य सरकारला यश आल्याचा दावा उदय सामंत यांनी केला. भरपूर वर्ष चालू आहे की तहसीलदार ऑफिसला यंत्र असल्यामुळे पाऊस कुठं पडलाय, काय पडलाय हे कळत नाही. त्याच्यामुळे एक धोरणात्मक निर्णय सरकारने घेतला की प्रत्येक गावामध्ये
पर्जन्यमान मापक यंत्रणा उभी करण्याचा निर्णय हा सरकारनं घेतलेला आहे. त्याच्यामुळे भात पीक असू दे, नाचणी असू दे, फणस असू दे, काजू असू दे, कोकम असू दे, कुठचंही पीक जे आपल्याकडे आहे त्याचा 65 मिलीमीटरच्या, बरोबर ना, 65 मिलीमीटरच्या पावसाच्या नंतर आपण अतिवृष्टी मानतो आणि तो कुठे आपल्याला सापडत नव्हता, ते आता अचूक सापडण्यासाठी ही यंत्रणा आपण सुरू केलेली आहे. कृषी विभागामार्फत अजून एक आपण योजना सुरू केली, ती म्हणजे मागेल त्याला काजू. हे काजूचं झाड, मागेल त्याला काजूचं झाड. 2000 हेक्टरवर आपण ही काजूची लागवड आपल्या जिल्ह्यामध्ये करतोय. त्याच्यामधल्या टेक्निकल बाबी तुम्हाला जिल्हा कृषी अधिकारी नंतर सांगतील की 2000 हेक्टरवर ही लागवड केल्यानंतर आपल्यामध्ये कशा पद्धतीनं आर्थिक क्रांती होणार आहे. आणि या योजनेला देखील प्रचंड उदंड प्रतिसाद आपल्या जिल्ह्यामध्ये मिळतोय. आपण याच्या अगोदर आपण अशी एक योजना राबवली होती की मागेल त्याला खैराचं झाड, आणि त्याला देखील एवढा रिस्पॉन्स मिळाला की त्याची देखील आर्थिक उन्नती त्या शेतकऱ्याची कशी होईल हे तुम्हाला 3 वर्षानंतर कळणार आहे. त्याच्या पुढे जाऊन मागेल त्याला नारळाचं झाड ही योजना सिंधुरत्न योजनेतनं सबसिडी देऊन आणण्याचा आमचा विचार आहे. ते देखील आम्ही पुढच्या महिन्यामध्ये त्याचा निर्णय घेऊ. आंबा काजू नुकसान भरपाईच्या बाबतीमध्ये जो निर्णय झाला होता तो 98 कोटी रुपये आपल्याकडे जमा झालेले आहेत आणि त्याचं वाटप देखील, बरोबर ना, सुरुवात झालेली आहे. यावेळी त्यांनी पीक विम्यासाठी 88 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून सुमारे 30,000 शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार असल्याची माहिती दिली. तसंच सिंधुरत्न योजनेअंतर्गत आंबा आणि काजू उत्पादकांसाठी क्लस्टर प्रकल्प राबवण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. पीक विम्याचा जो विषय होता ते देखील विम्याच्या संदर्भात 88 कोटी रुपये मंजूर झालेत. 28,000 ते 30,000 शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे. पीक विम्याची मी तुम्हाला सांगितलं 15 तारखेची आता जी तारीख होती ती आपण 31 तारीख केलेली आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्याला त्यावेळी मी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं, पण कदाचित आपल्याला असं वाटलं की होणार आहे की नाही. एआयच्या धर्तीवर आपण काजू आणि आंबा उत्पादनाशी निगडीत काही निर्णय घ्यायचे ठरवलेले होते आणि त्याच्यामध्ये मला सहकार्य जे मिळालेलं होतं ते माननीय शरद पवार साहेबांचं मिळालं होतं. त्यांची बारामतीची टीम आपल्याकडे आली होती. आता आपण जिल्ह्यामध्ये किती गट करतोय? 24 क्लस्टर आपण तयार करतोय. त्या क्लस्टर मागची भूमिका काय की आपल्याकडे आपत्कालीन परिस्थिती ज्यावेळी निर्माण होते त्यावेळी देखील आपल्या काजूचं आणि आंब्याचं पीक तसंच्या तसं राहिलं पाहिजे, 75% राहिलं पाहिजे, 80% राहिलं पाहिजे. यासाठी जी यंत्रणा आपल्याला तयार करायची ती पण आपण सिंधुरत्नमधनं करतोय. आणि सुरुवातीला ह्याच्यामध्ये प्रत्येक तालुक्यातली 10 गावं, याच्यामध्ये आपण प्रत्येक क्लस्टरमध्ये 20 शेतकरी निवडत आहोत. टोटल आपण जे 24 क्लस्टर्स निवडले त्याच्यामध्ये आपण 480 शेतकरी निवडणार आहोत. आणि 480 शेतकऱ्यांवर आपण हा पायलट प्रोजेक्ट करतोय की त्यांच्या जमिनीवर आंब्याचं पीक कसं आपण कंटिन्यू 75% 80% आणू शकतो. आणि याच्यामध्ये जर आपण सक्सेस झालो तर आपण हा उपक्रम पूर्ण जिल्ह्यामध्ये राबवतोय. दरम्यान कोकण विभाग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांच्या बिनविरोध विजयावरही उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. या विजयाचं श्रेय आपल्याला दिलं जात असलं तरी या संपूर्ण प्रक्रियेत आपलं कोणतंही योगदान नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ही गोष्ट महेंद्र दळवी साहेबांच्या कन्येचा फॉर्म जो मागे घ्यायचा होता ते आदेश माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केले आणि तो फॉर्म आदल्या दिवशी मागे गेला. विरोधातल्या युबीटीच्या उमेदवाराला आम्ही कसं काय सांगू शकतो मागे जा म्हणून? युबीटीचे नाही, पण पालकमंत्री आम्हाला, आम्ही युबीटीला कसं काय उद्धवजींना फोन करून सांगू शकतो? एक लक्षात घ्या, नाही कोणाबरोबर करणार? युबीटी बरोबर. मी सांगितलं ना दळवी साहेबांच्या बाबतीमध्ये जो काही गैरसमज झाला होता तो पालकमंत्री पदावरच झालेला होता. त्या संदर्भामध्ये तटकरे साहेबांनी तिथे निर्णय दिला होता. मुद्दा असा राहिला, त्या प्रोसिजरमध्ये मी होतोच ना. महेंद्र दळवींच्या कन्येचा फॉर्म आदल्या दिवशी विकास गोगावलेने 2:45 वाजता रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन मागे घेतला. दुसऱ्या दिवशी मी स्वतः परभणीच्या प्रचारामध्ये असताना मला मोबाईलवर बघायला मिळालं की युबीटीचे उमेदवार कसे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले,
त्यांच्यावर कोण कोण होते, मग काय पत्रकार परिषद झाली, मग रात्री कोण कुठं विमानानं गेले, हे मला नंतर कळलं. आता नंतर फक्त मला अजून हे कळलेलं नाही ते आता भाजपमध्ये जातात की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जातात, हे फक्त मला कळलेलं नाही. तो फॉर्म घ्यायच्या प्रोसिजरमध्ये मी नव्हतो असं म्हटलं. पालकमंत्री पदावर तडजोड होती, म्हणजे जर तत्कालीनची निवडणूक बिनविरोध झाली तर त्याबद्दल नाही, बिनविरोध- पालकमंत्री जागा सोडण्याचा विषय बिनविरोधचा आणि काही नाही. जागा ज्यावेळी सोडली तर बघ आमची मतं किती होती, सगळ्यात जास्त आमची शिवसेनेची मतं होती. आम्ही नेतृत्व मानतो. देवेंद्रजींनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलं की बाबा असा असा निर्णय आहे, शिंदे साहेबांनी आदेश दिला, आम्ही सगळे शांत झालो. आम्ही तयारी केली, कसं मतदान पडणार आहे, कशा पद्धतीनं पडणार आहे, याची सगळी तयारी केली. आणि अचानक मी परभणीला असताना कुठेही मला त्या प्रोसेसमध्ये विश्वासात घेतलेलं नव्हतं. मी ठामपणानं सांगतो ना, तुमच्या समोर सांगतोय. त्यामुळे त्या प्रोसिजरमध्ये कदाचित माझी आवश्यकता नसेल, त्याच्यामध्ये कुठं काय. पण सर आता गेले का होतं त्याच्यामध्ये पालकमंत्री पदाच्या विषयावर? पालकमंत्रीपद जाहीर करणं हे सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांना असतात आणि मुख्यमंत्री महोदय योग्य वेळी निर्णय घेतील. एकीकडे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा आणि दुसरीकडे महायुतीतील समन्वयाबाबतचं सूचक वक्तव्य, यामुळे उदय सामंत यांच्या पत्रकार परिषदेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट उसळली असतानाच दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला आता रत्नागिरीतूनही पाठिंबा मिळाला आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाशी एकात्मता व्यक्त करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील विविध विद्यार्थी संघटना आणि विद्यार्थी एकत्र आले. यावेळी विद्यार्थ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी गलांडे यांची भेट घेत आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं. नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसंच विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या अशा घटनांना कायमस्वरूपी आळा घालावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. नमस्कार सर, मी अमर पवार, वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून आपलं नीटच्या एक्झामचा जो सगळा घोळ आहे आणि 20पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहे, तर या सगळ्याला जबाबदार म्हणजे आपले भारताचे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान. त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे, अशी आमची सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे. आणि नीट एक्झाम आणि त्याला घेऊन इतर काही महत्त्वाचे मूलभूत प्रश्न आहेत, याला घेऊन दिल्लीमध्ये जंतर मंतर या ठिकाणी सोनम सर असतील, अभिजित दिपके असतील आणि इतर वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांचे विद्यार्थी असतील, हे उपोषणाला बसलेले आहेत. त्या उपोषणाला आम्ही समर्थन करतो. आणि आपण काही दिवसापूर्वी बघितलं असेल की उपोषण करणाऱ्या सोनम सर यांची पोलिसी बळाचा वापर करून आपल्या व्यवस्थेनं ते उपोषण दाबून टाकण्याचा प्रयत्न केला आहे, विद्यार्थ्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला आहे. याचासुद्धा आम्ही निषेध व्यक्त करतो. कारण आम्हाला सर असं वाटतं की विद्यार्थ्यांवेगळे प्रश्न देशभरामध्ये वेगवेगळ्या परीक्षांचे घोळ समोर येत आहेत आणि अशावेळी नीटसारख्या महत्त्वाच्या परीक्षेमध्ये घोळ आणि त्याला घेऊन दिल्लीची जंतर मंतरवरती आंदोलन आणि मोठ्या प्रमाणात तरुण त्या आंदोलनात सहभागी आहेत. आणि फक्त सर आमचं एवढंच म्हणणं आहे की विद्यार्थ्यांचा आवाज आहे, विद्यार्थ्यांचा संवाद आहे, तो तुम्ही साधला, विद्यार्थी प्रश्न तुम्ही समजून घेतले पाहिजे. शासन हे सगळं न करता विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतं आहे. जे लोक पुढाकार घेऊन काम करतायत यांना कसं जेरबंद करता येईल, यांचा आवाज थांबवून कसं इतरांना शांत करता येईल असा प्रयत्न आहे, याचासुद्धा आम्ही निषेध व्यक्त करतो आहे. आणि हे करताना रत्नागिरीमध्ये आम्ही भारतीय नागरिक म्हणून तर आहोतच, आम्ही वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो होतो. विद्यार्थ्यांनी दिल्लीतील आंदोलनाला आपला नैतिक पाठिंबा जाहीर करत शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि स्पर्धा परीक्षांमध्ये विश्वासार्हता कायम ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं तातडीनं ठोस पावलं उचलावीत, अशी मागणीही केली. या आंदोलनामुळे रत्नागिरीतही विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती आणि ऐक्याचं चित्र पाहायला मिळालं. नमस्कार, मी प्रथमेश गोरे, रत्नागिरी काँग्रेसमध्ये युवकांच्या काँग्रेसमध्ये आम्ही काम करतो. आज सोनम वांगचुक जे उपोषण करतायत आणि नीटचा पेपर लीक झाला आहे, त्याची नैतिक जबाबदारी घेऊन धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आंदोलन केलं आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे. आमची अशी मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा, तसेच सोनम वांगचुक यांच्यावरती ज्या पोलिसांनी हात टाकला त्यांच्यावरती सुद्धा कारवाई व्हावी व येणाऱ्या काळात जे आपली आता पावसाळी अधिवेशन चालू आहे त्यामध्ये शिक्षणावरती मोठ्या प्रमाणात चर्चा होईल, ही आमची सर्वांची मागणी आहे आणि काहीतरी चांगले बदल घडावेत. धन्यवाद. आज रत्नागिरीतल्या कुठच्या संघटना सहभागी आहेत तुमच्यासोबत? याच्यामध्ये सम्यक विद्यार्थी संघटना आहे, सत्यशोधक विद्यार्थी संघटना आहे,
त्याच्यानंतर काँग्रेसची युवक संघटना आहे. अशा 3-4 संघटना आपल्यासोबत समाविष्ट आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील झाडगाव जिल्हा परिषद गटात शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात पार पडला. पालकमंत्री तथा उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद गटांचा 2 दिवसीय झंझावात दौरा करत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. झाडगाव येथील मेळाव्यात पालकमंत्री उदय सामंत यांनी ग्रामपंचायत निहाय विविध समस्यांचा आढावा घेत संबंधित पदाधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. तसंच BLOंसोबत संवाद साधत आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या तयारीबाबतही मार्गदर्शन केलं. यावेळी आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेनेची ताकद अधिक वाढवण्यासाठी संघटन अधिक मजबूत करण्याच्या सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. प्रत्येक गावात पक्षाची पकड अधिक भक्कम करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रियपणे कामाला लागावं असं आवाहनही त्यांनी केलं. या मेळाव्याला शिवसेना ज्येष्ठ नेते राजेंद्र महाडिक, तालुका प्रमुख महेश माप, सुदेश मयेकर, प्रदीप साळवी, नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे, कांचन नागवेकर, शिरगावच्या सरपंच फरीदा काळजी, जिल्हा परिषद सदस्या श्रद्धा मोरे, पंचायत समिती सदस्या साक्षी कुमठेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या गावात माजी आमदार बाळ माने यांनी पारंपरिक पद्धतीनं भात लावणी करत शेतीप्रती आपली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली. या भात लावणी कार्यक्रमात माने कुटुंबातील सर्व सदस्य मोठ्या उत्साहानं सहभागी झाले. एकत्रितपणे चिखलात उतरून भात लावणी करत कुटुंबानं ग्रामीण परंपरेचा आनंद लुटला.
यावेळी माजी आमदार बाळ माने यांचा शेतीतील उत्साह आणि शेतकऱ्यांप्रती असलेली आत्मीयता उपस्थितांच्या विशेष लक्षात आली. पारंपरिक शेती संस्कृती जपण्याचा संदेश देत त्यांनी स्वतः शेतात राबून भात लावणी केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना बाळ माने यांनी शासनाकडे महत्त्वाची मागणी केली. रेशन दुकानांवर वितरित होणारा तांदूळ हा रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या धान्यापासूनच उपलब्ध करून द्यावा. त्यासाठी जिल्ह्यात आधुनिक राईस मिल उभारण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली. तसंच रत्नागिरी जिल्हा भात उत्पादनाच्या बाबतीत आत्मनिर्भर व्हावा यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. स्थानिक शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ मिळाल्यास शेतीला मोठी चालना मिळेल आणि जिल्ह्याची कृषी अर्थव्यवस्था अधिक सक्षम होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आज माने कुटुंबियांच्या दरवर्षीच्या प्रमाणे भात शेती लागवडीच्या कार्यक्रमासाठी कमलाश्रम जाकीमिरे रत्नागिरी येथे आम्ही सर्व माने कुटुंबीय आमचे कुटुंब प्रमुख हेमचंद्र यशवंतराव माने यांच्या साथीनं या ठिकाणी लावणी कार्यक्रमाला आलेलो आहोत. आम्ही दरवर्षी अशा प्रकारची आम्ही शेती करत असतो. हेमंतराव माने हे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आहेत रत्नागिरीचे, त्याचबरोबर मिऱ्या विविधकारी सोसायटीचे चेअरमन आहेत आणि एक प्रगतशील आंबा उत्पादक शेतकरी बागायतदार आहेत आणि वडिलोपार्जित माने कुटुंबाचा शेतीचा हा व्यवसाय आहे. आज मी स्वतः बाळ माने तालुका खत विक्री संघाचा चेअरमन तर आहेच, परंतु या ठिकाणी सहकारी क्षेत्रामध्ये काम करणारा मी एक कार्यकर्ता. आज माझ्यासोबत आमच्या वहिनी सुजाता माने आहेत, माझ्या सौभाग्यवती सौ माधवी माने आहेत, आमचे ज्येष्ठ चिरंजीव मिहीर माने, सुनबाई शिवानी माने, धाकटे चिरंजीव विराज माने, आमच्या भगिनी कांचन सावंत माने आणि सगळे आमचे सहकारी या ठिकाणी हेमंतराव मानेंच्या साथीनं आम्ही या ठिकाणी सगळे आज हा शेतीचा लावणीचा कार्यक्रम केला आहे. खरं तर यंदा पाऊस उशिरा झाल्यामुळं शेतकऱ्यावरती संकट आहे आणि आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लावणीचा किंवा शेती लागवडीखाली जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये पेरण्या झाल्या होत्या. अवेळी पडलेल्या पावसामुळं काही ठिकाणी दुबार पेरण्या कराव्या लागल्या. ज्यांच्याकडं पंपाचं पाटाचं पाणी होतं, नैसर्गिक पाणी मिळालं, त्यांनी आपल्या जी लावणी आहे ती वेळेमध्ये केलेली आहे. परंतु जवळजवळ साधारणपणे 3 ते 4 आठवडे हा कार्यक्रम उशिरा सुरू होतो आहे आणि त्यामुळं आता लवकरच पुढच्या शनिवारी पंढरपूरच्या आपल्या विठ्ठल रखुमाईचा एकादशीचा उत्सव आहे आणि समस्त महाराष्ट्रातले वारकरी शेतकरी हे त्या पंढरपूरच्या वाटेवर आहेत. गावागावामधल्या विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी छोट्या वाऱ्या सुरू होणार आहेत किंवा होत आहेत. आमच्या मिऱ्या गावामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या वारीचा आम्ही एक नवा संकल्प केलेला आहे. तर माझा हा प्रयत्न आत्मनिर्भर भारतातला हा एक संकल्प आम्ही आत्मनिर्भर रत्नागिरी करावी, की रेशनवरती जे सगळं धान्य तांदूळ विशेष करून जो येतो तो इथल्याच शेतकऱ्यांनी पिकवावा, तोच लेवीच्या रूपानं सरकारने घ्यावा. इथंच काही ठिकाणी भौगोलिकदृष्ट्या बघून राईस मिल कराव्यात आणि त्या राईस मिलचा भात हा परत रेशनवर इथल्याच शेतकऱ्याला मिळावा, जेणेकरून शेतीकडे लोक वळतील, मेहनती राहतील. कुटुंब पुन्हा एकदा आज आमचा हा प्रयत्न जो आहे हा सगळ्या कुटुंबांनी पूर्वी जी शेती करते आज शेती सोडली काही कारणानं, ती शेती पुन्हा एकदा केली पाहिजे ही त्यातली अपेक्षा आहे. कारण बळीराजा शेतकरी हाच शेवट एक आधारस्तंभ आहे. जगाला अन्नदाता देणारा हा जो बळीराजा आहे ह्यांनी सुद्धा आपापलं आत्मनिर्भर यातलं शेतीचं उत्पन्न आपण वाढवलं पाहिजे आणि म्हणून प्रतिवर्षाप्रमाणे आजचा हा आमचा लावणीचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. नवं कृषी धोरण रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी गेम चेंजर ठरणार, पालकमंत्री उदय सामंत यांचा दावा. तर अनिकेत तटकरे यांच्या बिनविरोध निवडीवर उदय सामंतांचं मोठं विधान. नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ रत्नागिरीमध्ये विद्यार्थी संघटना एकवटल्या. दिल्लीतील आंदोलनाला रत्नागिरीतूनही पाठिंबा.
पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी 2 दिवसीय झंझावात दौऱ्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी साधला संवाद, ग्रामपंचायत निहाय समस्यांचा घेतला आढावा. आणि माजी आमदार बाळ माने यांनी कुटुंबासह केली पारंपरिक भात लावणी, रेशनवरील तांदूळ स्थानिक शेतकऱ्यांचाच असावा अशी शासनाकडे करणार मागणी. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.